सो आज आपण MHT-CT मध्ये येणारे जे काही क्वेश्चन्स आहेत केमिस्ट्रीचे लास्ट इयरचा एक ॲनालिसिस केला आहे. त्या ॲनालिसिसवर आपल्याला असं समजलं की जे काही क्वेश्चन्स येत आहेत त्यांचं जर का आपण एक छोटासा नीट स्टडी केला तर आपल्याला कशावर फोकस करायचा आहे आणि कोणत्या क्वेश्चनचा जास्त स्टडी करायचा आहे, कोणत्या टॉपिकचा जास्त स्टडी करायचा आहे हे लक्षात येईल. क्लिअर. तर विद्यार्जन सायन्स अकॅडमीतर्फे आपण याचा एक फ्री डेमॉन्स्ट्रेशन देतोय ज्याच्यामध्ये टोटल ॲनालिसिस केलं आपण त्या लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरचा. जेवढ्या शिफ्ट झाल्या त्या प्रत्येक शिफ्टमधल्या पेपरमध्ये नॉर्मली 11चे टॉपिक्स जेवढे होते त्याच्यावर किती क्वेश्चन्स आले, 12चे टॉपिक होते त्याच्यावर किती क्वेश्चन्स आले, या सगळ्याचा टोटल ॲनालिसिस करून जो काही रिपोर्ट आपल्याकडे आला आहे त्या रिपोर्टवर जरा एक आपण नजर फिरूयात. सो फर्स्ट वन, या इथे पहिल्यांदा आपण 11चे टॉपिक घेतात अप टू हायड्रोकार्बन्स आणि प्रत्येक शिफ्टमध्ये म्हणजे फर्स्ट डेच्या 2 शिफ्ट, सेकंड डेच्या 2 शिफ्ट, अशा प्रत्येक शिफ्टमध्ये जेवढ्या काही शिफ्ट झाल्या त्या सगळ्या शिफ्टमध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकवर किती किती क्वेश्चन्स आहेत आणि त्यामधला असा कोणता टॉपिक आहे ज्याच्यावर मॅक्सिमम क्वेश्चन्स आलेत हे आपण ॲनालाइज करणार आहोत. सो फर्स्ट वन, ज्या टॉपिकवर जास्त फोकस करायचा 11thचे कमी टॉपिक असतात अप टू वॉट हायड्रोकार्बन. जर का चेक केलं तर या हायड्रोकार्बन्समध्ये किंवा हायड्रोकार्बन्सपर्यंत जेवढे टॉपिक्स आहेत या टॉपिकमधला स्ट्रक्चर ऑफ ॲटम जो आहे तो अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कारण याच्यामध्ये झालंय काय जरा चेक करा. स्ट्रक्चर ऑफ ॲटमवर ऑलमोस्ट सगळ्या शिफ्टमध्ये मिळून 29 क्वेश्चन्स आलेत. म्हणजे काही वेळेस ते रिपीट पण होतात. आणि या इथे जर का नीट ॲनालिसिस केलं तर सगळ्या क्वेश्चन पेपरमध्ये ऑलमोस्ट रेअरली एखाद दुसरा क्वेश्चन पेपर असा आहे ज्याच्यामध्ये एखाद दुसरा क्वेश्चन कमी आहे किंवा एक क्वेश्चन कमी आहे. पण बाकी सगळ्या सेटमध्ये जर का चेक केलं देट्स व्हॉट 2 2 2 2 2 कॉन्स्टंट 2 क्वेश्चन येतात. आणि हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत ते अतिशय नॉर्मल स्टडीवर आहेत. म्हणजे मोस्टली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर आहेत किंवा जर का पाहायला गेलो आपण तर त्याच्यामधल्या रुदरफोर्ड थिअरीवर आहेत किंवा जर का त्याच्या पुढे गेलो तर क्वांटम नंबरवर आहेत. मग आता इथे बऱ्यापैकी स्टडी जो आहे तो तसं सांगतो की आपल्याला जास्त त्याच्यामध्ये कुठे डीपली स्टडी केला पाहिजे, तर ॲटॉमिक स्ट्रक्चरचा डीपली स्टडी केलं पाहिजे. कारण 29 क्वेश्चन्स सगळ्या शिफ्टमध्ये मिळून आहेत अँड मोस्टली 2-2 क्वेश्चनचा रेशो मेंटेन आहे. देन नेक्स्ट वन जर का विचार केला तर बऱ्यापैकी क्वेश्चनचा पार्ट 19 क्वेश्चनचा पार्ट इथे दिसतोय आपल्याला आणि तो आहे केमिकल बॉन्डिंग मधला. मग याच्यामध्ये हायब्रिडायझेशनवर बरेच क्वेश्चन आले. हायब्रिडायझेशन नंतर जर का कोणत्या पार्टवर क्वेश्चन आले असतील तर ते आलेत पॉस्च्युलेट्स VBTचे. त्यानंतर मग ऑक्टेट थिअरीवर क्वेश्चन्स आले होते. ओके, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी कंटिन्युअस पेपरमध्ये जर का चेक केलं तर 1 क्वेश्चन डेफिनेटली आहे. काही ठिकाणी 2 क्वेश्चन्स सुद्धा आलेले आहेत. आफ्टर दॅट जर का पाहायला गेलो तर जास्त क्वेश्चन्स अजून 2 टॉपिकवर आहेत. 18 आणि 18 टोटल सेटमध्ये 18 क्वेश्चन्स आलेले आहेत. ते म्हणजे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री ज्याच्यामध्ये आपण फिजिकलमध्ये काम केलं होतं आणि एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 म्हणजे कोण, अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल, याच्यावर ऑलमोस्ट 1 क्वेश्चन आलेच आहेत. असं कधी झालं नाही की एकही क्वेश्चन आलं नाही. सम टाइम त्या क्वेश्चनचा नंबर मे बी वाढलेला आहे की काही वेळेस 2 सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. पण नॉर्मली एक क्वेश्चन येतोच आहे. म्हणजे प्रत्येक सेटमध्ये एक क्वेश्चन येणार एवढं तर कन्फर्म. आणि त्याच्यानंतर बाकीचे आहेत जे नॉर्मल एक क्वेश्चन किंवा कधी त्यामधला क्वेश्चन येतही नाही असे आहेत. हायड्रोकार्बन्सवर फोकस केला तर हायड्रोकार्बन्सवर 17 क्वेश्चन आहेत आणि कॉन्स्टंट रेशो आहे. हायड्रोकार्बनवर एक क्वेश्चन येणारच, तो म्हणजे डेफिनेटली हायड्रोकार्बनमधल्या कोणत्याही रिॲक्शनवर एखादा क्वेश्चन येतो. आणि अजून एक कन्फर्म जो आहे तो म्हणजे कोण, सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्याच्यावर सगळ्यात सोपं कामकाज असतं की इथे नॉमेनक्लेचरवर क्वेश्चन येतो किंवा त्याच्यामधल्या आयसोमेरिझमवर क्वेश्चन येतो. या 2 पार्टमध्ये मोस्टली क्वेश्चन्स आलेले आहेत. सो हा झाला आपल्या 11चा ॲनालिसिस. देन जर 12thमध्ये आलो तर 12thमध्ये इथे काही हाफ टॉपिक दिलेत. हे सगळे फिजिकलचे टॉपिक्स आहेत. सॉलिड, सोल्युशन, आयनिक, केमिकल, थर्मोडायनेमिक, इक्विलिब्रियम, नॉट इक्विलिब्रियम, इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड केमिकल डायनॅमिक्स. यांचा रेशो बदलत नाही. प्रत्येक सेटमध्ये 3 क्वेश्चन कंपल्सरी या टॉपिक्सवर आलेलेच आहेत. क्वेश्चन 3 जरी असले
तर ते सेमच क्वेश्चन असतील असं नाहीये की सेट ए मध्ये जो काही पॅटर्न होता तोच रिपीट काही बी मध्ये होत नसतो. मोस्टली तो पॅटर्न चेंज होतो. म्हणजे जर का आपण फर्स्ट टॉपिकमध्ये गेलो आणि इमॅजिन करा जर का मी या सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि आपल्याकडे थिअरीज आहेत पहिल्या ज्या काही क्रिस्टलाइन आणि अमॉर्फसमध्ये, तिथे जर का क्वेश्चन विचारला असेल एक, तर दुसरा क्वेश्चन जो आहे तो मधला असेल, तिसरा क्वेश्चन जो आहे तो लास्टवाल्या ॲप्लिकेशनचा असेल. असे बरेचसे क्वेश्चन जे ते वेगवेगळे पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 3 क्वेश्चन येणारच आहेत. आणि याच्यामध्ये मोस्टली क्वेश्चन जे आहेत फिजिकलमध्ये 3 पैकी बऱ्याच ठिकाणी 2-2 न्यूमरिकल्स आहेत आणि एक थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. म्हणजे फिजिकलच्या पार्टमध्ये जेव्हा आपण फोकस करणार आहोत तेव्हा बऱ्यापैकी सोप्या न्यूमरिकल्सला फोकस करायचे, कारण तिथे खूप सारे न्यूमरिकल्स येतात जे आपल्याला सोपे असतात आणि तिथे मार्क्स आपण कन्फर्म मिळवू शकतो. सो हा झाला फिजिकलचा पार्ट. म्हणजे फिजिकलमध्ये थिअरी ॲज वेल ॲज बॉडी न्यूमरिकल असे 2 पार्ट करायचे. देन नेक्स्ट वन जर का चेक करायला गेलो आपण, तर नेक्स्ट वन सेकंड जो आहे तो पी ब्लॉक एलिमेंट आहे. त्यानंतर ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे हा डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट आहे. कोऑर्डिनेशन कंपाउंड, हॅलोजन डेरिव्हेटिव्हज, अल्कोहोल फिनॉल इथर, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड, अमाइन्स, बायोमॉलिक्युल, इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री अँड ग्रीन केमिस्ट्री अँड व्हॉट डी नॅनो केमिस्ट्री. आता हा नॅनो केमिस्ट्रीचा पार्ट खूप कमी असतो, काही प्रॉब्लेम नाही. पण यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये जर का पाहिलं तर टोटल एक टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये 52, दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 47 आणि तिसरा जो आहे त्याच्यामध्ये 45. म्हणजे या 3 टॉपिकला कॉन्स्टंट वेटेज मिळालेले आणि प्रत्येक पेपरमध्ये यांचे 3 क्वेश्चन आलेलेच आहेत. कुठेही त्यांच्यामध्ये व्हेरिएशन नाहीये. कारण का 3 क्वेश्चन आले प्रत्येक केसमध्ये. म्हणजे आपल्याकडे भरपूर स्टडी आहे त्याच्यामध्ये. कारण हॅलोजन असू, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा अल्कोहोल फिनॉल इथर असू, यांच्यामध्ये बरं प्रचंड व्हेरिएशन आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामधले 3 क्वेश्चन्स कंपल्सरी आहेतच, प्रत्येक सेटमध्ये आहेत. अलॉंग विथ दॅट अमाइन एक असा दिसतो ज्याच्यामध्ये कंपल्सरी 2 क्वेश्चन्स आहेत, ते बदललेले नाही आहेत. देन बायोमॉलिक्युल पण 2 क्वेश्चन्स आहेत, ते बदललेले नाही आहेत. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री जो आहे त्याच्यावरही 2 क्वेश्चन्स आहेत. आणि उरलेले सगळे जे आहेत त्याच्यामध्ये व्हेरिएशन फक्त मॅक्सिमम इथे सापडले आपल्याला, ते म्हणजे ग्रुप 16, 17, 18. काही ठिकाणी एकच क्वेश्चन आला आहे, काही ठिकाणी 2 क्वेश्चन आले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 हा खूप मोठा टॉपिक आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन्स तसे फार कमी येत आहेत. फार कमी म्हणण्यापेक्षा 2च क्वेश्चन्स येतात. मग तेवढाच वेळ आपण बाकीच्या टॉपिक्सला जर का लावला जिथे कन्फर्म स्टडी होऊन मॅक्सिमम मार्क्स येऊ शकतात, तर त्याचं एक नियोजन करता येऊ शकतं. ओके, सो हे असे आहेत जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि या सगळ्यांमध्ये जे काही जास्त क्वेश्चन्स येणारे कंटेंट्स होते ते आपण डिस्कस केले. म्हणजे त्या कंटेंट्सवर फोकस केला तर आपल्याला कन्फर्म मार्क्स येऊ शकतात आणि ते डेफिनेट आहेत, ते बदलत नाहीत. त्यांच्यावर मोस्टली क्वेश्चन्स येतातच. हिस्ट्रीमध्ये जेवढे काही पेपर होऊन गेले त्याच्यावर जर का पाहिलं तर आत्ता जेवढे आपण टॉपिक्स पाहिले या सगळ्या टॉपिकमध्ये ऑलमोस्ट सेम मार्क्स आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांना वेटेज जे आहे ते तेवढंच आहे, ते बदलत नाही आहे. क्लिअर? सो आपण या सगळ्याचा नीट विचार करून यांच्यावर टोटल कॉन्सन्ट्रेट करून तो स्टडी जर का परफेक्ट केला तर आपला पर्सेंटाईल डेफिनेटली वाढेल. ओके, सो मी रोहित नाईक आज इथे थांबतो आणि याचा तुम्ही विचार करताना असा विचार करतो. ओके.